हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझं 2 दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आणि खूप साऱ्या कमेंट मला येत आहेत की लाँग व्हिडिओ बनवत जा. लाँग व्हिडिओ बनवायला काही हरकत नाही आहे, पण अजून माझं 7वीक लहान आहे, त्याच्यामुळे नाही बनवता येत, कारण का मुलांकडे पण थोडं लक्ष द्यावं लागतं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. घरातलं सगळं बघून, मुलाबाळांना बघून व्हिडिओ बनवणं रोज पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे मी आठवड्यातून 2 ते 3 लाँग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यासोबतच आता मी मिनी व्लॉगसुद्धा चालू केलेत. रोज मी मिनी व्लॉग टाकते. तर ज्यांना मला रोज पाहायची इच्छा आहे त्यांनी माझे मिनी व्लॉग पहा. तर चला, आज ना म्हटलं की किचनची साफसफाई करावी, कारण का ज्यावेळेस मी पंजाबवरून आले ना त्यावेळेस साफसफाई केलीच होती, हे सगळं सामान लावण्याच्या आधी. पण आता गावावरून आले ना तर धूळ नाही आतमध्ये आली, पण घाण झाली, कचरा झाला आहे. तर म्हटलं चला आज किचनपासून सुरुवात करूया. आता हा जो स्टोरेज दिसतोय ना, तर तो आम्ही बनवून घेतला होता ज्यावेळेस आम्ही आलो ना. तर इथे किचनमध्ये काहीच नव्हतं, पण म्हटलं मग सामान कुठे ठेवायचं, तर असा हा स्टोरेज बनवून घेतला. आता एका साईडला मला लागणारं राशन वगैरे मी इथे ठेवते आणि एका साईडला लागणारी भांडी, नेमकीच भांडी आता आम्हाला तिघांना जितकी लागतात ना तितकी मी ठेवलेत. बाकीचे सगळे पॅक करून ठेवलेत, उगाचच पसारा नको म्हणून. आणि जरी साफसफाई करायचं म्हटलं ना की जास्त वस्तू असल्या ना की साफसफाई करायला पण थोडं अवघड जातं. आता नेमकंच सामान असलं की काही वाटत नाही, पटकन साफसफाई होते. आता हा प्लाऊड व्हाईट असल्यामुळे ना डागसुद्धा लवकर दिसतात, म्हणून मी काय केलं, साबणाने आधी घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने पुसून घेते. आता पाणी नाही लावायचं, पण काय करणार, डागसुद्धा जायला पाहिजेत ना, म्हणून मग थोडं ओला कपडा केला आणि सगळं क्लीन करून घेतलं. हे सगळं काम करत असताना ना सात्विकची माझ्या मध्ये मध्ये गडबड असते. त्याला काहीतरी पाहिजे होतं, दोघांची भांडणं झाली आणि मग लागला रडायला. हे बघा, असं मध्ये मध्ये त्याचं सारखं चालू असतं. रात्री पडलाय डोक्यावरती आणि पाठीमागे भरपूर सुजलंय. थोडंसं त्याला घेते आणि परत लागले कामाला. तर आता इथे ना हे सगळे डबे तुम्ही पाहतच असाल, तर ते मी पंजाबमध्ये घेतले होते कंटेनर, मिशोवरून घेतलेले. खूप साऱ्या त्याच्याविषयीसुद्धा कमेंट आल्या होत्या की कंटेनर चांगले आहेत का. आहेत चांगली, पण ह्याची जी झाकणं आहेत ना, काहीची झाकणं पटकन निघतात, लगेच निघतात. घेताना व्यवस्थित घ्यायला लागतं, नाही तर मग झाकण हातामध्ये येतं आणि डब्बा तसाच राहतो. आता हे डबेसुद्धा पुसले. झाकणं भरपूर खराब होतात, त्याच्यावरती धूळ येऊन बसली होती, तर ते साफ केली. आता घासायचेच होते, पण म्हटलं जसे डब्यांमधलं सामान संपेल ना तसं तो डब्बा घासायचा आणि मग सामान भरून ठेवायचा. तर सगळंच नाही काढत. गावावरून आल्यापासून सामान काही भरलं नाही, किराणा वगैरे जो आधीचाच आहे ना तोच चालवते आणि तो अजून राहिला आहे सुद्धा, म्हणजे डाळी वगैरे अजून आहेत. आता पावसाळ्यामध्ये उगाच सामान भरलं तर खराबसुद्धा होतं, आळ्यासुद्धा होतात. ज्या आधीचं आहे ते संपल्यानंतर मागवेल. आणि इमर्जन्सी जे मला लागतं ना, तर ते मी झिप्टोवरून मागवते, नाहीतर ब्लिंकेटवरून मागवते. कधीतरी खालीसुद्धा जाते. पण आता 2 दिवस झालं पुण्यामध्ये पाऊस पडतो आहे, पावसामुळे बाहेर जायची इच्छा होत नाही आणि मुलांना घेऊन तर नकोच वाटतं. आता मी या कपाटाच्या दुसऱ्या बाजूला आले, जिथे मला लागणारी भांडी मी ठेवलेत ना ते. आता ह्या ज्या रॅक दिसत आहेत ना, ह्या मी मिशोवरून मागवल्या होत्या. आता इथे आल्यानंतर मागवलं हे सगळं सामान ठेवण्यासाठी. तर जसं मगाशी मी ती बाजू साफ केली, तसं आता इथेसुद्धा साफ करून घेतलं. आणि ह्या ज्या रॅक दिसतात त्या, याच्यामध्ये ताटं वगैरे ना भरपूर बसतात. म्हणजे जरी स्पेस कमी असला ना तरी ह्या अशा वस्तू घेतल्या की खूप सारं सामान राहतं. आता याच्यामध्ये खूप साऱ्या प्लेटी, ताटं वगैरे बसून जातात. आणि छोट्या प्लेटींसाठी सुद्धा मी छोटं मागवलं आहे. जर तुम्हालासुद्धा पाहिजे असेल तर या सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता सगळं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर परत हे ताटं वगैरे मी इथे लावते. आता ताटं खूप सारे आणखी बसतील याच्यामध्ये, पण मी नाही, मला जितके लागतील तितकेच ठेवलेत. आता हे जे आहे ना दुसरं रॅक, तर ती खूप छान आहे, म्हणजे त्यातल्या मी 2 मागवलेत. खालीसुद्धा सामान बसतं आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा बसतं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आता छोटा कुकर, मोठा कुकर, आणखी एक कुकर आहे, तर त्याच्यामध्ये डाळ लावले. तरी खूप सारे सामान, म्हणजे एक्स्ट्राचे जरी 2 माणसं वाढलेत ना तरी वेगळी भांडी काढायची काही गरज नाही, याच्यामध्ये होऊन जाईल. आता व्यवस्थित हे सगळं लावून घेते आणि मग मला वाटतं मी दुसऱ्या दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत पुढे शेअर केलं. म्हणजे ज्या दिवशी मी पालकचं वरण बनवलेलं
आणि घरून गावावरून आणलेल्या मिरच्या फ्राय केल्या होत्या ना तर ते तुम्हाला सगळं पुढे पाहायला मिळेल. आता ही सर्व भांडी साफ करून मी इथे लावलेत आणि वापरातली जी भांडी आहेत अजून काही साफ करायची तर ते बेसिंगमध्ये असतील, ते सगळे साफ करून नितळत ठेवेल आणि नितळल्यानंतर कधीतरी लावते याच्यामध्ये, नाहीतर तेच भांडी घ्यायची परत त्याचाच वापर तिथे करायचा, असं करते. आता इथे तुम्ही पाहू शकता हे सगळे साफसफाई आज केलेली मी व्यवस्थित लावून घेतलं. आणि हा जो स्टोरेज बनवला ना त्याचा खूप छान फायदा झाला आणि वरतीसुद्धा खूप साऱ्या वस्तू बसतात आणि छान वाटतं. म्हणजे आधी ज्यावेळेस आम्ही आलो ना त्यावेळेस काहीच नव्हतं, हा छोटासाच किचन होता, बाकी इकडचं काही नव्हतं, म्हणून मग आम्ही ते बनवून घेतलं. आता कुकरला पालकची डाळ लावले आणि एका साईडला भात ठेवला. तर मला वाटतं हे नंतरचं दुसऱ्या दिवसाचं शूट केलेलं आहे, असं दोन्ही मिळून एकत्र एक व्हिडिओ मी बनवला आहे. तर कपडे धुवून घेते. कपडे धुते पण 2-3 दिवस लागतात कपडे सुकायला. आता पाऊस पडतो आहे पुण्यामध्ये म्हणून कपडे काही सुकत नाहीत आणि बाबूचे माझ्या कपडे भरपूर निघतात. त्याच्यामध्ये मी बाथरूममध्ये गेले की तो माझ्या पाठून असतो, त्याला पाण्यामध्ये खेळायचं असतं, त्यावेळेससुद्धा भिजतो भरपूर. आता पावसाळ्यात भीती वाटते पण तो ऐकतच नाही आणि दिवसभर आता बिलकुल झोपत नाही, कारण का रुद्रा घरी आहे, तिची अजून सुट्टी आहे, त्याच्यामुळे ती टी व्ही बघत असते, खेळत असते आणि ती असल्यामुळे तो दुपारचासुद्धा झोपत नाही. आणि माझा लाँग व्हिडिओ जरी बनवून झाला ना तरी त्याला व्हॉइस ओव्हर मला देता येत नाही. ही लोकं जागी असतात, शोर शराबा करत असतात आणि तसंही बाजूचा सुद्धा भरपूर आवाज येतो, पाऊस पडतो आहे त्याचा आवाज, परत गाड्या वगैरे जातात तो आवाज व्हिडिओमध्ये येतो. आता आज ना मी सकाळी पहाटे उठून करते तरीसुद्धा आवाज येतो आहे, पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो आहे. आता इथे ना पालकची डाळ आठवड्यातून 2-3 वेळा तरी मी पालकची डाळ बनवत असते, कारण का एक जोडी आणली ना तर ती एका टायमाला आमची संपत नाहीत. ते जे मी 3 वेळा तरी डाळ बनवते आणि पालकची डाळ चांगली असते. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते, तुरीची मुगाची डाळ मिक्स करते किंवा मसूरची डाळ असेल तर अशा तिन्ही डाळी मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये शेंगदाणे जरूर टाकते कारण का त्यातले शेंगदाणे सगळ्यांना आवडतात आणि मस्त शिजवून घ्यायचं आणि फोडणी द्यायची. लसूण थोडी जास्त घ्यायची फोडणीला, मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, जर तुम्हाला कांदा टाकायचा असेल तर कांदा टाकू शकता, टोमॅटो टाकू शकता. तर मी टोमॅटो नाही टाकलं आणि कांद्याची सुद्धा फोडणी मी सहसा नाही देत. मी लसूण, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता त्याची फोडणी देते. आणि गावाला माझी मम्मी कशी करते सांगू का, पालकचं वरण तर कतली बोलतात आमच्याकडे. दगड घ्यायची नदीतली, ती चुलीमध्ये टाकायची, मस्त लालसर दगड झाली ना निकाऱ्यासारखी की एक खोलगट चमचा घ्यायचा, वरणचा जो असतो ना, वरण आपण वाढतो तो, तर त्याच्यावरती ना ती दगड लाल झालेली दगड ठेवायची, वरून लसूण टाकायची आणि तेल टाकायचं. ही डाळ आधी चांगली मोडून घ्यायची, त्याच्यामध्ये सगळे मसाले जे पाहिजेत ना ते सगळे टाकून घ्यायचे आणि नंतर ती दगडाची फोडणी त्या डाळीमध्ये ॲड करायची, वरून झाकण ठेवायचं. इतकी छान लागते ना ती डाळ, त्यासोबत भाजी जरी नसली ना तरी चालतं. आता जी गावाला पावसाळ्याच्या आधी ना माटाची भाजी बनवतात तर ती बारीक बारीक ज्या वेळेस असते ना त्याचीसुद्धा कतली बनवतात. कोकणातल्या लोकांना माहिती असेल तर तिलासुद्धा अशी दगडाची फोडणी द्यायची, इतकी सुंदर लागते ना ती डाळ, खूप छान लागते. आता शहरामध्ये नाही तसं करता येत पण मी बनवते, व्यवस्थित बनवते. ही सुद्धा डाळ मुलांना घरामध्ये आवडते, अगदी सात्विकसुद्धा आवडीने खातो. आता ज्या गावावरून मिरच्या आणल्या होत्या ना, मी गावाला होते त्यावेळेस ह्या मिरच्या भरल्या होत्या मम्मीकडे, त्यातल्या थोड्या थोड्या मला दिल्या, माझ्या ताईला दिल्या आणि त्यांना थोड्याशा ठेवल्यात. तर म्हटलं आता बाहेर पाऊससुद्धा पडतो आहे, पालकाचं वरण बनवलं आहे गरम गरम, त्यासोबत मिरच्या आणि पापड भाजून घेते. हे सुद्धा पापड ना गावावरून आणलेत, गावाला बनवले होते आम्ही, पण ते सगळं ना मी शूट नाही केलं कारण का सात्विक तिथे टी व्ही नव्हती गावाला, गावच्या घरामध्ये, आणि लाईटसुद्धा सारखी जायची म्हणून तो फोन बघत असायचा, त्याच्यामुळे मग मला शूट नाही करता आलं आणि माझा स्टोरेजसुद्धा पटकन भरायचा फोनमधला, म्हणून मी ते तिथे शूट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतलाच नाही गावाला. आता छान असे 2-3 पापड भाजून घेते रुद्राला आणि मला, बाबू काही खात नाही. आणि पालकाच्या वरणलासुद्धा छान उकळी आले आणि वाससुद्धा एकदम मस्त सुटला आहे. असं झालं की कधी जेवतो आहे. ह्यावेळेस ना मी आधी शॉर्ट व्हिडिओ सगळं शूट करून घेतलं आणि हे 2 दिवसाचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. तर आता मस्त गरम गरम जेवण घेऊ, बाहेर बारीक बारीक पाऊस पडतो आहे.
आणि इथे गरमागरम भात आता घेते, रुद्राला वाढते प्लेटमध्ये, कारण का ती आता नाश्ता वगैरे करत नाही, उशिरा उठते, तर तिला एकदाच जेवण मी देते आणि नंतर तिला जर भूक लागली तर ते घेतेच. हे असं गरमागरम भातावरती वरण, भाजीची काहीही गरज नाही, नसली भाजी ना तरी चालतं. जर तिखट वरण बनवायचं असेल ना तर डाळ शिजताना ना याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या ना तरी तिखट वरण होतं. पण आता मी सात्विकमुळं ना याच्यामध्ये मिरच्या नाही टाकत, लाल तिखट टाकते फोडणीला. आता ह्या मस्त कुरकुरीत अशा मिरच्या आणि 2 पापड. मस्त आम्ही सर्वांनी गरमागरम जेवण करून घेतलं आणि टी व्ही तर चालूच होती. टी व्हीला आम्ही जास्त करून हसण्याचेच कार्यक्रम बघत असतो. आता हे अनुरुद्ध बाबांचे कुणी हे व्हिडिओ एडिट केलेत काय माहिती, सगळे कॉमेडी आहे, खूप मजा येते बघताना. आता जेवण वगैरे झाल्यानंतर परत काहीतरी खायचं म्हणून इथे खायची पिशवी काढली, त्याच्यामध्ये चकल्या, शंकरपाळ्या, बिस्किट, भाकरवडी, समोसा, जे छोटे समोसे कचोऱ्या वगैरे असतात ना ते, आणि ते हे दोघांना पण आवडतं भरपूर. सात्विकला जास्त करून चकली आवडते, त्याला जर खावंसं वाटले ना तो इथे जातो, इथे ठेवलेली पिशवी, ती पिशवी काढतो आणि माझ्याकडे नाहीतर मग रुद्राकडे, असं दोघांकडे कोणाकडे तरी नेऊन देणार आणि त्यातलं खाऊ दे असं सांगतो. आता ते आपोआप पडले म्हणून डोक्यावरती हात मारून घेतो. आता परत तो काढतो, असं काही ना काहीतरी चालू असतं. आता बऱ्यापैकी दुपारची कामं झालेत, पण आता सात्विकला मी झोपवेल, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग, कारण का शॉर्ट व्हिडिओ आता मी रोज अपलोड करायला सुरुवात केले. सात्विक झोपल्यानंतर ते एडिट करून संध्याकाळपर्यंत तो व्हिडिओ मी अपलोड करते. चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.